अभिनंदन काकू, तुम्हाला नात झाली बरं का. नर्सनी बातमी आणली. सुमन खूप खुश झाली. मिनूची डिलिव्हरी व्यवस्थित पार पडलेली होती. मिनूला आणायला जरा अवकाश होता. नर्सनं बाळाला दुपत्यात गुंडाळून सुमनच्या हाती आणून दिलं. सुमन बाळाला निरखत होती. किती सुंदर, निरागस, कोवळं रुपडं होतं ते. काळे भोर दाट जावळ, गोलगोल डोळे, छोटंसं अप्र नाक, लाल चुटूक ओठ. हात लावला तरी कोमेजून जाईल अशी मऊ मखमली कातडी आणि गोरा पांढरंग. आईच्या कुपीतून बाहेर आल्यापासनं टाहो फोडत होतं. किलकिले डोळे करून तिने सुमनकडे बघितलं. सुमनच्या चेहऱ्यावर भरमसाठ स्मित आलं. ती तिच्याकडे बघत होती एकटक. दोघी समरस झालेल्या होत्या, आजी आणि नात. नकळत सुमनला दादासाहेबांची आठवण झाली. आता असते तर त्यांना मुली खूप आवडायच्या. त्यातून नात म्हटल्यावर विचारायलाच नको. बाळाची चुळबुळ सुरू झाली होती. ओठ हलत होते. सुमनची तंद्री तुटली. मेदूला नर्सनी बेडवर आणून झोपवलं. सुमननं बाळाला मिनूच्या छातीशी लावलं. पाना फुटला होता. बाळाला पदराखाली घेतल्याबरोबर ते चुप चुप आवाज करत दूध प्यायला लागलं. मिनूला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळून ती घरी आली आणि केदारची दुसऱ्या दिवशी अकोल्याला निघायची तयारी चाललेली होती. सगळं पॅकिंग करून झालं होतं. एकीकडे घरात तान्हं बाळ आलं म्हणून आनंद होता, तर दुसरीकडे केदारला नागपूरचं राहतं घर सोडून जायचंय म्हणून थोडं उदासवाणं वातावरण निर्माण झालेलं होतं. सुमन कामात गुंतलेली असल्यामुळे तिला केदारचं जाणं तेवढं परिणाम करत नव्हतं, पण केदार मात्र विचारात गाडला होता. आईला सोडून तो पहिल्यांदाच असा जात होता. अकोला अगदीच दूर नसल्यामुळे सध्या तरी दर शनिवारी रविवारी त्याला घरी यायला जमणार होतं. पण तेच 1-1.5 दिवस राहायचं, लगेच परतायचं. त्याचे डोळे सारखे ओलावत होते. केदारनं बाळाचे खूप लाड करून घेतले, मनसोक्त पापे घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिसमध्ये रिपोर्टिंग होतं. सकाळी 6 वाजताची बस होती. निघताना त्याचे पाय जड झाले होते. देवाला, आईला नमस्कार केला आणि सोनचाफ्याजवळ आला. त्याला भडभडूनच आलं. त्याने डोळे पुसले. येतो आई असं म्हणून तो ऑटोत बसला. त्याचा आवाज खरखरीत झालेला होता. केदार ऑटोत बसून निघून गेल्यानंतर सुमनला एकदम एकटेपणाची जाणीव झाली. जाता येता काही लागलं सवरलं तर हाताशी केदार असायचा. केदार घरी असल्यामुळे ती निश्चिंत असायची. त्याचा तिला आधार वाटायचा. आत्ता मात्र घर रिकामं झाल्यासारखं तिला वाटायला लागलं. तिचे डोळे डबडबले. डोळ्यांचा उंबरठा सोडून अश्रू गालांवर ओघळायला लागले. मेनूनी तिला सावरलं. संपदा मात्र जणू त्या नाटक करतायत अशी मुद्रा करून कुत्सित नजरेनं आत निघून गेली. सध्या संपदाला त्याने इथेच ठेवलं होतं, कारण तिकडे त्याला सगळं मार्गी लावायचं होतं आणि इथे आईला काही मदत लागली तर मदतीला कोणीतरी हवं म्हणून. मिनू सुमनला आत घेऊन गेली. बाळाचा जोरात रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला तशी मिनू बाळाकडे धावली. संपदा आत आल्याचं सुमनला माहिती होतं म्हणून तिने तिच्या बेडरूममध्ये सहजच वाकून बघितलं तर ती चक्क रजई ओढून झोपून गेलेली होती. सुमन थोडी अचंबित झाली होती. इतक्यात हिला खरंच झोप लागली असेल? बाळाच्या रडण्याचा आवाज हिने खरंच ऐकला नसेल का? सुमनच्या मनात प्रश्न डोकायला लागले आणि तिचं मन अस्वस्थ झालं. काय झालं बाळाला? मामा गावाला गेला म्हणून ललू आलं का? मेनूने बाळाला जवळ घेतलं तसं तिचं रडणं थांबलं. टक लावून कुठेतरी ती बघत होती. अजून बाळाला नजर आलेली नव्हती. कसं बघताय बघ चिमुकलं, आईचा आवाज ऐकून, असं म्हणत सुमननं आपला गाल तिच्या गालाला लावला. मिनूनी तिला छातीशी घेतलं तसं ते आपलं तोंड छातीला घुसळायला लागलं. मिनूनी पदराखाली घेता झोपी गेलं. 7 वाजायला आले होते. उजाडलं होतं. सुमन अस्वस्थ मनानं कामाला लागली. अंगणातली तिची झाडं आज तरतरीत आणि ताजीतवानी वाटत नव्हती. सगळ्यांना भरपूर पाणी घालून तिने हात फिरवला.
आता हीच झाडं तर तिला सोबती म्हणून राहणार होती. सुमनची अर्धी अधिक कामं झाल्यानंतर संपदा झोपून उठली होती. आजीबाई बाळाला मालिश करत होत्या. सुमनचा स्वयंपाक संपत आला होता. बाळाला अंघोळ घालून झाल्यानंतर तीट पावडर करून आजीबाईंनी बाळाला मिनूजवळ दिलं. बाळ पेंगायला लागलं होतं, पण थंडीमुळे ते झोपत नव्हतं. मिनू तिला उन्हात घेऊन बसली. स्तनाला तोंड लागल्याबरोबर बाळ तिच्या मांडीत गाढ झोपी गेलं. बाळाला झोपवून मग आजीबाईंनी मिनूला तेल मालिश करायला घेतलं. मिनूचं तेल पाणी आंघोळ आटोपल्यावर ती उन्हात येऊन बसली. सुमन पण स्वयंपाकघरातला आवरून मिनूजवळ उन्हात येऊन बसली. जेवायची वेळ झाली होती म्हणून पानं घ्यायला सुमन उठणार इतक्यात संपदा आतून तयार होऊन हातात पर्स घेऊन बाहेर आली. मी येते आईकडे जाऊन. दोघांनी झटकन वळून बघितलं आणि डोळेच खिळले दोघींचे. संपदा फार सुंदर दिसत होती. तिचा घाडदार बांधा, त्यावर एकेरी पदर घेतलेली शिफॉनची साडी. पण काही पूर्वसूचना न देता अचानक अशी समोर आल्यावर दोघींनाही तिचा तसा राग आला होता. सुमन म्हणाली, ठीक आहे, अगं पण स्वयंपाक झालाय, जेवून जा. ती म्हणाली, नाही नको, उशीर होईल, आईकडे जेवते. सुमन काहीच बोलली नाही. ती जायला निघाली. सुमनला फार काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. तिला उगाचच वाटलं की आपण जाता जाता उगाचच जेवणाचं नाव काढलं. ती म्हणाली, अगं संपदा थांब, काहीतरी तोंडात टाक आणि मग जा. नाही नको, असू द्या हो, मी आता सँडल घातलाय, काढावा लागेल. सुमननं तिचं बोलणं अर्धवट ऐकलं. ती भरकन आत गेली. लाडू संपदाच्या हातावर ठेवला. प्यायला पाणी दिलं. ती पाणी पिऊन निघाली. मिनूला सुमनची दया येत होती. तू कशाला एवढी तडतड करते ग? तिला तर तुझी अजिबात पर्वा नाही आहे. ती तिच्यातच मग्न असते. नवीन साडीला फॉल पिको करायला बरा वेळ मिळाला तिला. सुमनचा चेहरा उतरला होता. ती तशीच क्षणभर उभी राहिली. आवंडा गिळत वळली. चल मिनू, जेवायला बसू आपण. सूर्य अजून मावळायचा होता. संपदाची वाट बघत होत्या. दोघी मायले की हलकेच सुस्तावलेल्या अवस्थेत चहा पीत बसल्या होत्या. येऊन जाऊन संपदाच्याच गोष्टी डोक्यात घोळत होत्या. ती असं का वागत असेल? आपलं तर काही चुकत नाही आहे ना? हे असे विचार करून करून आणि बोलून बोलून दोघींचीही डोकी आणि तोंड शिणलेलं होतं. त्यामुळे त्या मुकाट्यानं चहा पित होत्या. बाहेर विनूच्या गाडीसारखा आवाज आला म्हणून मिनूनं वाकून बघितलं तर खरंच विनू श्रीला घेऊन आली होती. फाटक उघडल्याबरोबर श्री पळत आला. मावशी, बाळ काय करतंय? अरे झोपलंय. मग उठव. उठवू हां थोड्या वेळानं. तू ये माझ्याकडे. विनूला बघून दोघींनाही बरं वाटलं. कुणीतरी हवं होतं त्या क्षणी मनातलं बोलण्यासाठी त्यांना. त्यामुळे जरासा हसवा आलं त्यांच्या चेहऱ्यावर. पण विनूला मात्र त्यांचे चेहरे उदास जाणवले. चेहऱ्यावर समोर जरी हास्य असलं तरी मागे काहीतरी अप्रसन्नसं वाटलं तिला. तिच्या हृदयात एकदम कालवा कालव झाली. तेवढ्या तिच्या लक्षात आलं की संपदा कुठे दिसत नाहीये. दोघींकडे बघत तिने विचारलं, संपदा कुठे आहे ग? अगं आईकडे गेली तिच्या. म्हणजे? मिनू थोड्या फणकाऱ्यातच म्हणाली, गेली आईकडे. काही झालंय का? अशा शोधक नजरेनं विनूनं विचारलं. अगं पण कशी काय? सहजच का? काय माहिती ग? ते आपल्याला सांगते का थोडंच? मिनूच्या उत्तरानं विनूच्या मनात खूप सगळे प्रश्न उभे राहिले. शेवटी सुमननी तिला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. सुमनला ठाऊक होतं विनू आपल्याला काय सांगणार आहे. तिचंही लग्न होऊन 4-5 वर्ष तर झाली होती. आपल्यालाच कळत नाही आहे तर ती काय सांगणार? कारण शेवटी हा संस्कारांचा प्रश्न. कुणीतरी मन मोकळं करायला हवं असतं ना, बस. तेवढी मनाची आतल्यात घुसमट होत नाही. विनू विचारात पडली होती. वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणार अशी परिस्थिती झालेली होती. संपदाशी प्रेमानं वागलं तर ती फायदा घेऊ बघत होती आणि रागानं वागलं तर तमाशा करत होती. घरची ती श्रीमंत नव्हती. तिची आई कष्टाळू होती. मुलीही घराचा गाडा चालवायला आईबरोबर कामं करून पैसे कमवायला मदत करत होत्या. मग सासरी जाऊन मुलींना काय होत असेल बरं?
तिने फक्त आपापसातलं नातं फुलवावं एवढीच तर अपेक्षा होती ना सुमनची. आधी विनू आईकडे आली की खूप खुश व्हायची. त्यांचे बोलण्याचे विषयच वेगळे असायचे. काही नवीन रोपं ती आईकडून आपल्या घरी आपली बाग सजवायला घेऊन जायची. श्रीला सुद्धा आजीकडे राहायला खूप आवडायचं. विनू विवेकला काही काम असलं की ती हमखास त्याला आईकडे सोडायची. त्यामुळे तो सुमनच्या खूप अंगावरचा झाला होता. मिनूलाही त्याचं खूप कौतुक होतं. केदार मामाशिवाय त्याचं पान हलत नव्हतं. माझा पहिला नातू म्हणून सुमननी श्रीचा फोटो आपल्या शोकेसमध्ये ठेवला होता. विनू माहेरी आली की नेहमी फ्रेश व्हायची, पण अलीकडे केदारचं लग्न झाल्यापासून आता काय नवीन ऐकायला मिळणार याच विवंचनेत ती असायची. विनू, जेवून जातेस का ग घरी? विवेकला पण बोलवून घेऊ? अगं नको ग, कामात काम कुठे वाढवतेस तू? आणि माझ्या घरी केलेला स्वयंपाक वाया जाईल. आत्ता काही नको करू खरंच. श्री बाळाला खेळवण्यात दंग झालेला होता. आई, बारसं कधी करायचं ग? प्रशांत उद्या येणार आहेत, मग ठरवू. ठीक आहे. खेळवता खेळवता अचानक श्रीने आजीला हाक मारली. आजी, लालू दे ना. तिघीजणी हसल्या. याला बरं तुझ्याकडे आला की लाडू आठवतो. परवा आईंना सांगत होता सुमन आजी मला नेहमी लाडू देते म्हणून. सुमनने पटकन डिंकाचा लाडू दोघाही मायलेकांच्या हातावर ठेवला. आई चल, मी निघते, अंधार पडेल हा आता. हो ग, ठीक आहे. विनूच्या निघण्याशी आणि तेल मालिशच्या आजीबाई येण्याशी एकच गाठ पडली. त्यांनी श्रीला सुद्धा तेल लावलेलं असल्यामुळे श्रीला बघून त्यांना प्रचंड आनंद झाला. बापरे, केवढा मोठा झाला तू. आजीबाईंनी त्याला जवळ घेतलं. तिचे ते खरखरीत हात त्याला कसं तरी होत होतं. त्यांच्या हातातून तो सुटायचा प्रयत्न करत होता. देऊ का, तेल लावून देऊ? आजीबाईंनी श्रीला चिडवत विचारलं. तो धूम पळाला. तो थेट विनूच्या मागे जाऊन लपला. विनू जवळून आजीबाईंनी बाळाला घेतलं. तिला पायावर उपडं करून मालिश करण्यासाठी ठेवलं. श्रीला खूप उत्सुकता होती बाळाला मालिश करताना बघायची. तो तिथेच ठाण मांडून बसला. ती तिच्या पायांना तेल लावत होती. त्यांनी बघितलं बाळाची सूची जागा वेगळी आहे. त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो लगेच आईकडे आला. आई, अगं बाळाची सूची जागा वेगळी आहे बघ. तो तिला खेचत घेऊन जायला लागला. सगळ्यांना हसू आवरत नव्हतं. तो काय प्रश्न विचारेल याचा नेम नव्हता. अरे ती मुलगी आहे ना म्हणून. तिने डोक्यावर हात ठेवला. आजीबाई, तुम्ही ते झाकून ठेवा, नाहीतर हा मला आणखीन काहीतरी प्रश्न विचारत बसेल. श्रीचं तसं समाधान झालं नव्हतं. त्याची प्रश्नार्थक मुद्रा बघून तिने काढता पाय घेतला. तितक्यात फोन वाजला. आई, अगं बघ कुणाचा फोन आहे. असं म्हणत विनू जायला लागली. सुमननी फोन घेतला. केदारचा होता. काय रे, कसा गेला दिवस? संपलं का ऑफिस? केदारचा फोन बघून विनू थबकली. आई, छान गेला दिवस. ऑफिसमधले लोक पण चांगले आहेत. मी क्वार्टरवर आलोय. आणि जेवलास का? हो, काळजी करू नकोस ग. संपदा आहे का? नाही रे, ती तिच्या आईकडे गेली. आईकडे? हो का? कधी? अरे सकाळीच गेली जेवायच्या वेळी. हो का? तू परवा येतोयस ना? हो, नक्की येतोय. विनू आली आहे, निघती आता. हां, मग तिलाही सांगून ठेव मी ठीक आहे म्हणून. सांगते हां. केदारनं फोन ठेवला आणि विनू घरी जायला निघाली. श्रीमुळे हसून डोकं जरा हलकं झालं होतं. वातावरणसुद्धा निवळायला मदत झाली होती. दुरांतो राईट टाईम असल्यामुळे प्रशांत बरोबर वेळेवर येऊन पोचले होते. कधी मुलीला बघतो आणि कधी नाही असं त्यांना झालं होतं. फ्रेश होऊन हातपाय धुवून ते आधी आपल्या बाळाला बघायला मिनूच्या खोलीत गेले. बाळाला बघायला आतुर मन. ते निरागस, गोंडस, निष्पाप, दुपट्यात गुंडाळलेलं फूल बघून त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता की आपण खरंच बाप झालोय. प्रशांत बाळाला निरखत होता. कुणासारखी दिसतेय का ही? तुझ्यासारखी लांब आणि माझ्यासारखी गोरी पान, एवढंच कळतंय सध्या तरी. मीनू म्हणाली. तितक्यात संपदा म्हणाली, नाही नाही, प्रशांत रावांसारखी स्मार्ट वाटते ना. तिचं बोलणं ऐकून मीनू आश्चर्यानं बघत राहिली. हिला प्रशांत आल्याबरोबर बरं तोंड फुटलं. मीनू मनातल्या मनात विचार करायला लागली. दोघं एकमेकांकडे बघून हसले संपदाच्या नकळत. मीनू बाळाला पाळण्यात घालत म्हणाली, हो का ग चिऊ,
तू बाबांसारखी स्मार्ट आहे. त्यावर सुमन म्हणाली, चांगलंच आहे. लेक बापावरच जायला पाहिजे. पितृमुखी सदा सुखी. संपदाला काय बोलावं कळलं नाही. ती गप्प राहिली. चहा पोहे डायनिंग टेबलवर ठेवून संपदा प्रशांतरावांना बोलवायला गेली. या चहा नाश्ता करायला प्रशांतराव. मीनू तू पण चल. अरे मी नाही खात. आईनी सकाळी सकाळी मला शिरा करून दिला. संपदा वहिनी मला इथेच द्या चहा पोहे. मी इथेच बसतो जरा. मीनू तुला घ्यायचे असतील तर घे, पण जास्त नको खाऊ, नाही तर बाळाच्या पोटाला त्रास होईल. सुमननी पोळ्या लाटता लाटता मीनूला सांगितलं. दोघांनी मिळून चहा पोहे फस्त केले आणि बाळाला घेऊन आजीबाईंची वाट बघत हॉलमध्ये बसले. थोड्या वेळानं संपदा प्रशांतला म्हणाली, तुमचं आंघोळीचं पाणी काढू का प्रशांतराव? मीनू कसंसच तोंड करून बघत राहिली. हिला काय झालंय आज अचानक? रोज तर मी मूग गिळून गप्प बसलेली असते. नाही नको, थांबा थोडा वेळ. मीनूला संपदाच्या दुटप्पी वागण्याचा खूप राग येत होता, पण सुमनला बरं वाटत होतं. तिला वाटत होतं थोडीशी का होईना पण मी सळतीये, नाही तर उगाच लोकांच्या समोर शोभा झाली असती. 5 वाजले तरी सुमन आणि मीनू झोपल्या होत्या. प्रशांत उठून हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. तितक्यात संपदा चहा घेऊन आली. अरे चहा झाला का? पण आई आणि मीनू तर झोपलेत. ठेवलाय त्यांचा चहा त्यांच्याजवळ. प्रशांतला कळलंच नाही संपदा नेमकं काय म्हणतीये. तो चहा घेऊन मीनूला उठवायला गेला. मीनू झोपली होती आणि चहा तिच्या डोक्याशी टेबलवर ठेवला होता. त्यांना जरा विचित्र वाटलं. त्याने मीनूला उठवलं. अगं मीनू उठ, चहा थंड होतोय. मीनू उठली तर चहा थंडगार झालेला होता. सुमन उठेपर्यंत मीनूनं तिचाही चहा एका भांड्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवला. मला वाटलं होतं ही खरंच बदलली. मीनू तोंडातल्या तोंडात पुटपुटली. मागून सुमन आली. अगं राहू देत तो चहा, तो नको गरम करू, मी ताजा चहा बनवते. सुमननं जुना चहा फेकला, दुसरा चहा करायला घेतला. तिच्या मनात मगाशी आलेली खुशी एका झटक्यात ओसरली होती. प्रशांतला मीनूच्या हावभावांचा अर्थ आत्ता कळायला लागला होता. काय करायचा स्वयंपाक प्रशांतराव? मीनू सुमन आश्चर्यचकित. ही करणार आहे आज स्वयंपाक? सुमन लगेच खुश झाली. प्रशांतला काय बोलावं कळले ना. तो मीनूकडे बघत म्हणाला, नाही मला काहीही चालेल. मीनू काय करायचं स्वयंपाक? आईंना विचार ना. संपदाचं रक्त एकदम उसळलं होतं. ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायला लागलं होतं. असं म्हणून संपदा ताडताड काय करायचंय ते करा या आविर्भावात स्वतःच्या रूममध्ये निघून गेली. कुठला पिळ हिच्या अंगात काय माहिती. सुमन विचार करत मान हलवत स्वयंपाकघरात निघून गेली. आज सुमनने मीनूच्या बाळाचं बारसं ठेवलं होतं. तिच्या सासूबाईंना तिकडे धूमधडाक्यात करायचं होतं म्हणे. मग सुमननं घरगुती करायचं ठरवलं. अरे मीनूताई, नाव काय ठेवणार? रवीने विचारलं. अरे व अक्षर निघालंय. बघ की रे, मला मृण्मयी नाव ठेवायचं होतं. पण मग शोधलंयस का? मध्येच संभाषणात भाग घेत संपदा म्हणाली, रवी भाऊजी मी म्हटलं वृषाली ठेव, छान आहे का नाही नाव? छान आहे, पण माझ्या सासूबाईंनी सुचवलंय नाव विभूती. तेच ठेवणार होता मी. मीनूनी तिला स्पष्टीकरण देऊन टाकलं. मला नाही आवडलं विभूती. संपदा नाक मुरडत बोलली. सगळे फक्त त्यांचं संभाषण ऐकत होते. अगं एवढं नाक मुरडण्यासारखं नाही आहे ना. चांगलं आहे, नवीन आहे, अर्थपूर्ण आहे. मीनू तिला तोऱ्यात बोलली. संपदानं नाक उडवत नकार दर्शवला. मीनूला तिच्या वागण्याची चीड आली. प्रत्येक गोष्टीत नकारार्थी बोलणं. स्वतःची चालवायची संपदाची सवय तिला बिलकुल आवडत नव्हती. तिथेच संभाषण थांबलं असतं तरी चाललं असतं, पण मीनूनं संधी साधून एक टोमणा मारलाच. आमच्याकडे ना आम्ही सासूबाईंना मान देतो, त्यामुळे नसतं सुद्धा आवडलं ना ते नाव तरी मी तेच ठेवलं असतं. मीनूचं बोलणं ऐकून सगळे तोंडावर हात ठेवून गालातल्या गालात हसत होते. मीनू थक्क झाली मीनूचं बोलणं ऐकून, कारण मीनूला जास्तीचं बोलणं आवडत नव्हतं. कोणी जर तिच्यावर दबाव टाकला तर ती गप्प होईल, मनातल्या मनात चडफडत राहील, पण ती बोलणार नाही.
शांत माणसाच्या डोक्यावरनं एखादी गोष्ट गेली की त्याचा उद्रेक होतो, हे मात्र खरं. नामकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. जेवणं झाली. गप्पा करता करता सगळ्यांचं अंग टाकणं झालं. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. बाहेर वातावरणात अंधाराची साय चढायला लागली होती. गारवा वाढत होता. सगळ्यांची जाण्याची घाई चालू झाली. मीनू प्रशांतला मुंबईला जाण्याआधी घरी येण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण देऊन सगळे निघाले. चला आम्ही पण निघतो, संपदाची आई म्हणाली. निघताय? सुमननं विचारलं. मुलीचे हात पकडत तिची आई केदार आणि संपदाकडे बघत म्हणाली, या केदार घरी, ये ग संपदा, आणि आता झोपून जा हं, थकली असशील ना दिवसभर काम करून. सुमनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. दिवसभर पोरीला तोंडाशी घेऊन बसली होती गप्पा मारायला, आणि चक्क कामं करून थकली असशील असं म्हणतीये. सांगायचंच होतं तर हळू सांगायचं, का एवढंही तारतम्य असू नये. ती गेटपर्यंत तिच्या आईबाबांना सोडायला जाता जाता थांबून गेली. केदारलाही तिच्या आईचं बोलणं खटकलं होतं. घरात आल्याबरोबर तो तिला म्हणाला, जा झोपायला जा. संपदानं रागानं केदारकडे रोखून बघितलं आणि झटक्यात आपल्या बेडरूममध्ये गेली. मग त्यांनीही तिच्या रागाची पर्वा केली नाही. 9 वाजायला आले होते. जेवणं उरकून घ्यावीत म्हणून मायलेकींनी पानं घेतली. इच्छा नसतानाही सुमन संपदाला बोलवायला गेली. ती तोंड उशीत घालून झोपली होती. सुमननी तिला हाक मारली, संपदा. ती काहीच बोलत नाही बघून तिने परत हाक मारली, संपदा अगं जेवायला चल. मला नाही जेवायचं. सुमनला खरं म्हणजे खूप कंटाळा आला होता तिची मनधरणी करायचा, पण तरीही ती तिला आग्रह करत होती. अगं जे हवं ते खाऊन घे, चल बरं, नंतर झोप. ती आलीच नाही. केदारनं खुणेनं आईला सांगितलं राहू देत. मग तिनेही सोडून दिलं आणि ती जेवायला बसली. केदारवर सुमनचा खूप जीव असल्यामुळे तिला तो दुःखी असलेला बघवत नव्हता. संपदा केदारमध्ये छान संबंध राहावेत असं तिला मनोमन वाटत होतं. त्यामुळे ती प्रत्येक वेळेला स्वतः नमतं घेऊन संपदाला समजवायचा प्रयत्न करत होती. पण संपदा सुमनचा अपमान करायची एकही संधी सोडत नव्हती. रात्री केदार झोपायला गेला तेव्हा संपदा झोपलेली बघून तोही कड पालटून झोपला. संपदा झोपलेली नव्हती. ती वाट बघत होती तो तिला जवळ घेण्याची. ती त्याच्या मिठीत जाण्यासाठी आसुसली होती. ती डोळे लख्ख उघडे ठेवून त्याच्या पाठीकडे बघत होती. जरा वेळ वाट बघून अखेर तीच त्याच्या पाठीला बिलगली घट्ट. तरीही तो तसाच. तिने दोन्ही हातांनी जोर लावून त्याला आपल्याकडे वळवलं. तो जागाच होता. ती त्याच्या मिठीत बळेच घुसायचा प्रयत्न करत होती. तिने त्याच्या ओठांवर आपले आधर ठेवले, पण त्याचा हवा तसा प्रतिसाद नव्हता. त्याच्या गालावर आपला गाल घुसळत तिने त्याच्या कानापाशी हळूच म्हटलं, सॉरी न. पण तो काही म्हणून पिघळत नव्हता. त्यांनी तिला थोडं बाजूला करत म्हटलं, मी बरेच दिवसांपासून बघतोय तू माझ्या आईचा, बहिणींचा सारखा अपमान करतेस. यापुढे त्यांचा अपमान होता कामा नये, एवढं लक्षात ठेव संपदा. केदारच्या बोलण्यानं तिच्या अभिमानाला सणसणीत दणका बसला होता. पण त्याचे जराही पडसाद चेहऱ्यावर येऊ न देता ती म्हणाली, ठीक आहे, आता नाही होणार यापुढे तसं. असं म्हणत ती त्याच्या पिळदार स्नायू आणि बळकट बाहूंमध्ये शिरली. त्याच्या डोळ्यात आकर्षण बघून तिचा ऊर धप्पापायला लागला होता. तिने एक अधीर मुरड घेतली. केदारचं देहभान हरपलं. केदार मिठीत आलेला बघून तिने स्वतःची मिठी सैल केली. केदार ऐका ना, परवानं पाठक काका आले होते आपल्याकडे. अगं आत्ता राहू देत, ते नंतर बोलू, तू आधी इकडे. केदार तिला जवळ ओढत म्हणाला. नाही नाही ऐका ना, मग मी विसरीन आहो, महत्त्वाचं आहे. बरं बोल. अहो ऐका, काका आईंना म्हणत होते NITचे पैसे भरायचेत म्हणून, आणि आता आणायचे मीनू आलीच आहे, तर घर केदारच्या नावानं करून टाका. अगं त्यात काय आहे, वेणू नेहमी म्हणते मला घर तुझ्या नावाने करून घे. अहो पण करून घे म्हणणं आणि करून देणं यात फरक आहे का नाही? तुम्हाला आई नाही का काही बोलल्या? नाही ग. केदार विचार करत म्हणाला. मग चला, मला खूप झोप येते. आणि ती कूस पालटून झोपीही गेली. केदारला झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात किडा वळवळत होता की आईने आपल्याला पाठक काकांचं बोलणं का नाही सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर प्रशांत आजूबाजूला नाही हे बघून केदारनं हळूच सुमनला विचारलं,
आई अगं पाठक काका घरी आले होते का? कशासाठी ग? अरे हो सांगणारच होते, सगळ्या गडबडीत विसरले बघ. अरे ते म्हणत होते आपलं लेआउट NIT सँक्शन झालं आहे, तर आपल्याला डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आहेत. हो का? हो रे. केदारला पुढे काहीतरी ऐकायचं होतं म्हणून तो सुमनला विचारणार, इतक्यात मीनूने तिला आवाज दिला. आई अगं बघ ना हिला काय झालं, ही उलटी करतीये. सुमन विभूतीला बघायला गेली, त्यामुळे तिचं केदारशी बोलणं राहून गेलं. अगं काही नाही झालेलं, करतात मुलं अशी पांढरी उलटी कधी कधी. आणि नंतर ती कामाला लागली. पुढचं बोलायचं तिच्या डोक्यातनं निघूनच गेलं. केदारला कळत नव्हतं आई अशी का वागतीये. त्याला वाटलं आई मुद्दामून आपल्याशी बोलत नाहीये त्या गोष्टीबद्दल. कदाचित आईची इच्छा नसावी घर आपल्या नावावर करून द्यायची. केदारची चिडचिड व्हायला लागली. जेवतानाही तो नीट जेवला नाही की मोकळेपणानं बोलला नाही. दुसऱ्या दिवशी प्रशांत मुंबईला गेले, त्यानंतरही ती बोलली नाही. शेवटी त्यांनी न राहून विचारलं, आई अगं पाठक काका आणखीन काय म्हणाले? सुमनच्या लक्षात येईना की याला नेमकं काय विचारायचंय. अरे कशाबद्दल विचारतोयस तू? आई संपदा म्हणाली की पाठक काका म्हणत होते घर माझ्या नावावर करून टाका. अच्छा अच्छा, संपदानी सांगितलं का तुला? अरे मग थेट विचारायचं की मला की आई घर माझ्या नावावर कधी करतेस. सुमनचं बोलणं ऐकून केदार एकदम चापापला. नाही नाही, तसं नाही आई, रागवू नको तू. नाही रे, रागवत नाही आहे. करायचंच आहे तुझ्या नावानं. पण तुला सध्या कुठे वेळ आहे? पुढच्या वेळी येशील ना तेव्हा सगळं ठरवून करून घेऊ हां. केदारला सुमनचं बोलणं ऐकून ओशाळल्यासारखं झालं. अरे मी आहे अजून काही दिवस. त्या दरम्यान तू करून घे तुझ्या नावावर. लहान बहिणीचं बोलणं ऐकून त्याला खूप लाजल्यासारखं झालं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ही कादंबरी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून जरूर लिहून कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग तुम्हाला आवडला असणार आहे माझी खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक भाग लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात ही कादंबरी शेअर करा. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा कादंबरीचा अत्युच्च ठेवा. भेटूयात उद्या पुढच्या भागासह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.